मोरिंगा लीव्स म्हणजे शेवग्याची पानं. ही पानं आपल्या उत्तम आरोग्यासाठी खूप उपयुक्त ठरतात. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते, शुगर कंट्रोल मध्ये राहते आणि यामध्ये कॅल्शियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम हे भरपूर प्रमाणात असतं. त्यामुळे ही मोरिंगाची पानं आपल्या रोजच्या जीवनामध्ये आपण कुठल्या ना कुठल्या स्वरूपामध्ये घेतली पाहिजे. त्यामुळे ही मोरिंगाची पानं मी इथे स्वच्छ धुवून घेतली आणि बारीक कट करून घेतली. नाही कट केली तरी चालणार आहे. 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलं, त्याला 2 चमचे बेसन पीठ घेतलं. त्यामध्ये धने पावडर, जिरे पावडर, 2 चमचे तीळ, मिरची पावडर, हळद, मीठ आणि ओवा घातला. तुम्ही यामध्ये लसूण मिरचीचा ठेचा जरी घातला तरी चालणार आहे, पण लहानांसाठी आपण हा बनवतोय त्यामुळे यात थोडे कमीच मसाले घातलेले आहेत. यामध्ये तुम्ही आमचूर पावडर सुद्धा घालू शकता. आता यामध्ये पाणी घातलं लागेल तसं आणि आता घट्टसर पीठ मळून घेतलं. याला थोडासा तेलाचा हात लावला आणि 10 मिनिटांसाठी याला रेस्ट देऊन घेतली. त्यानंतर एक पिठाचा उंडा घेतला, त्याला कोरडं पीठ लावलं आणि छान पातळ असा हा पराठा लाटून घेतला. तव्याला तेल लावलं आणि हा पराठा खरपूस असा छान दोन्ही साईडने भाजून घेतला. तुम्ही तूप लावू शकता, तेल लावू शकता किंवा बटर सुद्धा लावू शकता. हा मस्त हेल्दी ब्रेकफास्ट किंवा हा टिफिन साठी सुद्धा तुम्हाला एक छान पर्याय आहे. तर नक्की तुम्ही सुद्धा खा आणि तुमच्या मुलांना सुद्धा करून हा खायला द्या. मुलांना कळणार सुद्धा नाही की हा शेवगाच्या पानांचा पराठा आहे. हा अगदी मेथीच्या पराठ्यांसारखाच लागतो.